चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ। सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळचे झाले 6:30. तर आजचा ब्लॉग खूप दिवसांनी 30 डेजला तर घाण करून टाकली ऑलरेडी. आज कामावर बाईक घेऊन चाललो आरसोड. ऑलमोस्ट महिनाभराने चालू केली. पप्पानी सकाळी फक्त पाणी मारलेलं गाडीवर. तर पुसून घेतो, जरा खूप डाग बसलेत. कोल्ड स्टार्ट करून ठेवतो गाडीला. पेट्रोल पंपला पण जाऊन पेट्रोल भरून ठेवेल. मग घाई गडबडी नाव गर्दी होते नंतर पेट्रोल पंपला. सो म्हणून विचार केला पहिले हिंदीमध्ये बनवतो ब्लॉग. आणि स्पेशल ब्लॉग आहे आजचा. मला टायटल थंबनेलवरून समजलं असेल काय स्पेशल आहे. काहीतरी नवीन लाईफमध्ये करणार आहे आता, त्यासाठी आहे. तर असं काय ना, फक्त ब्लॉगला एन्जॉय करा, हळूहळू पुढे पुढे सांगत जाईल. असं बोर नाही करणार आता. मी पण आंघोळ काहीच नाही केली, फ्रेश होतो. सो गाईज, आता आलं पेट्रोल पंपवरनं. बघितलं तसं तुम्ही, व्हिडिओ काढलेला छोटासा. आवाज बघा पहिला आजूबाजूचा आवाज. पक्ष्यांचा आवाज, पूर्ण शांतता. चू 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 चालूच असतं सकाळी सकाळीच. तर 30 डेजच्या ब्लॉगचं काय झालं तुम्हाला सांगायला गेलं तर, काय वेळ नाही, काय नाही भेटत आहे कामावर ना. तब्येत पण मध्ये बरोबर नव्हती. आता पण जाम सर्दी आलेली. त्यामुळे म्हणजे आता करीन, आता मूड व्हायचा पण करायचंच नाही. तर आजचा ब्लॉग म्हणजे काय, तुम्हाला थंबनेलवरनं तर मगाशीच बोलू समजलंच ना. रिझाईन देतो आज. जॉबचा लास्टचा दिवस आहे. रिझाईन दिला होता, नोटीस पिरियडच होतो. तर तेच काहीतरी नवीन करणार आहे, परत जॉब नाही करणार आहे. सो बघू आता काय होतं आणि काय नाही लाईफमध्ये. एक प्लॅन आहे डोक्यामध्ये, त्याच्यावर आता फोकस करायचं आहे. तेच करायचं आहे, काय नाही काय सांगेन वेळ आल्यावर थोडा. आता लवकर नाही सांगणार, आहे काहीतरी. तोपर्यंत काय नाही काय छोटं मोठं करूच. पण आता जॉब नाही करायची इच्छा राहिली. मग तेच, आता जॉब नाही करणार तर व्हिडिओ बनवायला पण वेळ आहेच मला. आता पाहिजे तेव्हा बनवू शकतो. असं रोज जाणं, रोज सुट्टी बिट्टी असं काही प्रॉब्लेम नाही. पाहिजे तर जाऊ शकतो. तर आता बघू कसे व्हिडिओ बनवतो, कसा वेळ भेटतो आता पुढे. आता काय भविष्य तर करणार नाही मी. असं करेन तसं करेन, जे होईल ते होईल, समोर करेन. बस प्रेझेंटमध्ये जगायचं आता. चला भेटतो डायरेक्ट गाडीवर मी तुम्हाला आता, फ्रेश होऊन निघायच्या टायमिंगला. बाय. तर फायनली गाईज आलोय आता आपण मोठं ब्लॉगिंग सेटअपवर. असं काय बोलणार नाही, काय असं काय सुचत पण नाही, कारण खूप दिवसांनी आलोय मोठं ब्लॉगिंगवर. खूप दिवसांनीच करतोय. चैनीचा आवाज येतोय, त्याला इग्नोर करा. चैन पॉकेट आपलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. टाकायला वेळ पण नाही, टाइम पण नाही, सध्या तर पैसे पण नाही आहेत. आणि बोलायला गेलं तर बोलायला काय नाही, काम सोडायचं कारण म्हणजे कंटाळा आलेला खूप दिवस. तर किती वर्ष, 4.5 वर्ष आलेली एकाच कंपनीत काम करतोय. तर बेनिफिट नाही, काय नाही, काहीच भेटत नव्हतं. करायचं म्हणून करत, आज सोडीन उद्या सोडीन तेच चाललेलं. फायनली दिवस आला,
शेवटचा दिवस. मग विचार केलेला पहिला जेव्हा रिझाईन टाकीन तेव्हा एक व्हिडिओ बनवीन. लास्टचा दिवस मी बोललो नको, डायरेक्ट लास्टच्याच दिवशी व्हिडिओ बनवू. तर हेच की आता कसं मोठं ब्लॉगिंग तुम्ही सध्या पुरती एन्जॉय करा. तर बोलता बोलता जे सुचेल ते बोलीन मी, सांगेन तुम्हाला काय सांगायचं ते. कारण काहीतरी नवीन स्टार्टअपच करणार आहे. जॉब सोडायचं काहीतरी रिझन तेच आहे, ते नवीन स्टार्टअप करायचं आहे म्हणून जॉब सोडला. असं काय मस्ती नाहीये आजकाल. घरी बसून तर बाबा, घरी बसणं चुकीचंच आहे या कंडिशन मध्ये आताच्या. म्हणून ठरवलं काहीतरी. पण नाही, तर मेन आता मोठं ब्लॉगिंगचा आणि व्हिडिओचा विषय आला तर आता विषय बोलायचं झालं की आता मला वेळ भेटेल शक्यतो. आता मी विचार झाला की शॉर्ट मध्ये जास्त, मिनी ब्लॉगच जास्त करून टाकेन. आपले लॉंग व्हिडिओ पण टाकीनच, पण एवढे नसतील रोज पाहिजे. कारण आपण प्रो नाहीये. आपण जरी व्हिडिओ बनवला तरी एडिटिंगला आपल्याला खूप वेळ लागतो. तर लेडीज कशा बघत होत्या मोबाईलकडे काय लावून करतोय. काय काय लोकांना समजतं, काय काय लोकांना नाही समजत. म्हणजे आजकाल तर सगळ्यांना समजतं व्हिडिओ बनवतं युट्यूब साठी. पोरं बिरं असतात त्यांना तर माहिती असतं. आता चाललोय, बहीण पण आहे. बहीणला ती ऑफिसच्या इथं सोडीन, मी जाईन. ते म्हणून लवकर निघालो आज. जरा सिनेमॅटिक पण बनवून थोडेफार काहीतरी शॉर्ट टाकू आपण. खूप दिवस झाला काय बनवलंच नाही व्हिडिओ मध्ये. नुसतं मोठं ब्लॉगिंग मग काहीच नाही. मित्रांसोबत होतो. नक्कीच नक्कीच आणि नक्कीच हे करणार बनवीन. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. उधर घेऊ. तर काहीच आय होप जसं काय सिनेमॅटिक काढले एवढ्या दिवसांनी तुम्ही एन्जॉय केले असणार. एवढे परफेक्ट नव्हते. सूर्य बघा, अरे बापरे, डोळ्याला लागतोय पूर्ण. किरण किरण बसतात सूर्याची डोळ्यावर. ते जास्त वेळ नाही करू शकलो असतो, पण जायचं पण आहे. तर म्हणून लवकर निघालो. वारणार खूप दिवसांनी आरेश्वर आले की जोश होतो. अरे ती कधी ना कधी असते तिथं पडलेली. माझ्या मागच्या टायरने आतापर्यंत अजून परफेक्ट साथ दिली आहे मला. प्रॉब्लेम नाही त्याचा होत. त्यावेळी टाकला होता मेसलिनचा, अजून चालतो. पंक्चर नाही, काही नाही, काही नाही. अजून तर आहे तसंच आहे, काहीच नाही त्याच्यात इफेक्ट पडला. मस्त चालतो अजून. तर बघू. मी काय नवीन दाखवण्यासारखं तर नाहीये माझ्याकडे. काय होतं तेवढंच. करायला सॉरी गाईज. जास्त नाश्ता केला सकाळी सकाळी लवकर उठलो तर.
तर एवढंच बोलीन. आता मी एक संध्याकाळी भेटेन. एकतर जे काय असेल ते कंपनीतला भेटला, ट्राय चान्स भेटला तर ठीक आहे. आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटेन डायरेक्ट. पण ब्लॉगचा एंड तिथंच करू संध्याकाळी सगळ्यांना भेटून झाल्यावर. तर चला बाय बाय. तर गाईज, तर आता व्हिडिओ चालू केला आहे मी 2 दिवसानंतर. मी बोललेलो कामावर गेल्याच्या नंतर काहीतरी क्लिप काढीन, पण काय काढता नाही आले. शेवटी ऑफिस आहे, ते व्हिडिओ शूट करायला देणार नाही कोणी. बघितलं तर शेवटी लास्टचा असू दे काय पहिला असू दे, ते येणार मध्ये कोण असणारे ती लोक, ते बोलणारच ती लोक. मला बोला जाऊ दे, काढलाच नाही. आणि मला पण नव्हतं बरोबर वाटत ते. बरं ते किरकिर आजचा दिवस आहे आणि याला त्याला भांडत बसण्यात मला वेळ नाही. त्यात रस पण नाही त्यात. काय बोला जाऊ दे, तेवढ्यासाठी कशाला म्हणून बोललो आपलं. मी विसरलो, परत व्हिडिओचा एंड नाही केला आहे. मी व्हिडिओ बनवणारच नव्हतो मेन. मी अर्धा जो झाला तो झाला. पुढे बनवायची इच्छा नव्हती. नंतर बोलला आता केला आहे तर कंप्लीट करून टाकू पूर्ण, म्हणून आता कंप्लीट करणार आहे. म्हणून त्यासाठीच परत आता व्हिडिओ बनवते. तर आता जॉब संपला, आता ह्याच्या पुढे आता काय करेन ते सांगेनच. मला पण नाही माहिती मी काय करणार आहे. बघू आता काय करू ते. म्हणून आता आलो आहे, बाहेरच बनवतो, घरी नाही बनवला पुढचा व्हिडिओ. तर बाहेर बघा स्वामींचं मठ आमच्या, जसं की बसलं इथं. शांतता, सकाळचं तर मस्त असतं, एकदम मस्त वातावरण असतं सकाळचं, एकदम बेटर वाटतं. काहीतरी एका ठिकाणी बसलो आहे, बाहेर बसलो आहे कुठेतरी. आणि हे लाल आहे म्हणून असं वाटतं की म्हाताऱ्यांमध्ये आलो आहे. सर्दी पण झाली. सर्दीचं काही क्लिअर होत नाही. केस आता मागची वाढवते, मग थोडं लुक जरा वेगळं वाटतंय आता. बघू अजून किती वाढतात, मला वाढवायचे आहेत. बघू किती वाढतात. ते वाढवली नाहीत जास्त, मागची वरची वाढवली आहेत, पण कधी मागची नाही वाढवली. तर बघू मागून कसं दिसतं. खांदा जाम दुखतो आता असं राहत नाही जास्त वेळ. ते स्टँड पण नाही, कसं मोबाईल असं ठेवायला खाली एका जागेवर आणि मी बोलीन. आता हात पकडायला लागतं ताणून, हात दुखतोय खूप. कशामुळे काय माहिती. घरात 2 दिवस झाली बसून कंटाळा यायला लागला. आता काहीतरी करायला लागेल. आणि वैताग येतं बसून काहीतरी एखादी सवय होती 8 तास भरायची, तर तिथे टाईमपास करायचे, मित्र असायचे. आता घरात बसून वैताग येतं. स्वतः काहीतरी करू, तर करायला लागलं की बोर नाही होणार. तोपर्यंत इन्कम सोर्ससाठी काहीतरी छोटं मोठं काम करायला लागणार डेलीचं. आणि थोड्याच दिवसात नवीन वर्षात काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे. तोपर्यंत काहीतरी छोटं मोठं करायला लागणार. कारण मी जॉबला कंटाळलेलो त्या काही कारणांमुळे, म्हणून सोडला मी. असं काही हे नव्हतं, प्रेशर नव्हतं. 4.5 वर्ष एका कंपनीत काढली होती, तर प्रेशर नव्हता, पण कंटाळलेलो एखाद्या गोष्टीमुळे. म्हणजे आता काय तुम्हाला सांगायला गेलं तर खूप काय. आणि ह्याचं नाव देऊन फायदा नाही काय. मग राहू द्या, आता गेलं ते झालं. सोडला विषय मी पण. करणाऱ्याला कळतं, बघणारा बघतो. मला पण माहिती आहे कुठून ना कुठं मी हा व्हिडिओ बनवते पोचणार इथपर्यंत, ज्याला पोचायचं इथं. सो आता बघूया पुढे काय करायचं आहे ते. तर आता बघू नवीन ब्लॉग. आता गाडीचं काम करायचं, तर सगळं आता पटापट गाडी बिडी एकदम ओके करणार. नवीन वर्षात नवीन राईड चालूच करायचे आहेत, काही नाही करून. आता मोठा राईड 400-500, माझ्यासाठी 500-400 किलोमीटर मोठाच आहेत. आणि एवढा मोठा रायडर पण नाही झालो आहे की डायरेक्ट लेह लडाख मारायचा. तर छोट्या मारेन. असं कोकणात गेलो आहे, गावच आहे म्हणून काय वाटत नाही. बघू अजून छोटं मोठं 700-800-900 किलोमीटरवाला काही ना काही मारू. नंतर मग एकदाच प्लॅन करून जाऊ. पहिला RSला रेडी करीन पूर्ण, एक पूर्ण टुरिंग बाईकसारखं प्लॅन आहे डोक्यामध्ये आलं आहे. कसं तिला चेंज करायचं आहे, तिला स्पोर्टवरनं पूर्ण टुरिंग बनवायचं आहे तिला. काय आहे, कारण नवीन बाईक आताच्या ह्याच्यात मी अफोर्ड नाही करू शकत सध्या तरी. तर बघू. पक्षीचा आवाज बघा कुठे, मला दिसत तर काही नाही, आवाज येतो कुठे येतं काय माहिती. येतोय पण आवाज. बघू आता काय ना काय करू. नवीन बाईक आता सध्या तरी अफोर्ड नाही करू शकत, कारण परत अफोर्ड करायला काय नाही, घेता येतं डाऊन पेमेंट करून गाडी तर घे. परत EMI लोड परत येईल अंगावर. आणि परत मेंटेनन्स कॉस्ट येतो. ऑलरेडी 2 बाईक कॅरी करतोय मी, अजून एक तिसरी ॲड केलं ते परवडणार नाही मला. मग इकडे इन्कम सोर्स नाही तर काय वाटत नाही. इन्कम वाढली तर गाड्या पण वाढतील.
सगळंच वाढत जातं इन्कम वाढल्यावर. तर घेऊ गाडी, आज ना उद्या घ्यायचीच आहे. टुरिंग बाईकचं चाललंच आहे माझं, CC अपग्रेड करायची चाललीच आहे. बघू झालं तर शक्यतो नवीन वर्षात ते पण होऊ शकतं. चाललं आहे डोक्यात, काहीतरी सांगेन. 21 फेब्रुवारी माझा मार्चमध्ये बड्डे असतो, तेव्हाच काहीतरी सांगेन काय करणार आहे ते, काहीतरी नवीन करू. एवढंच सांगायचं होतं. आय होप तुम्हाला एवढ्यामध्ये काय एंटरटेनमेंट झाला असेल तर झाला असेल. नाही झालं असेल तर कमेंट करून सांगत जा, नाही आवडला काय झालं ते. आणि जास्त काय नाही बोलणार, तर व्हिडिओ एंड करूया आपण व्हिडिओचा. असाच भेटूया अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शक्यतो कमी शॉर्टमध्ये ट्राय करतो आहे मी, शॉर्ट ब्लॉगमध्ये, कारण सध्या क्रेज शॉर्टच चाललं आहे. शॉर्टच बनवायला लागतात. पब्लिक पण असं लॉंग व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही राहत आता पब्लिकला, पण बोर होते पब्लिक. तर असंच भेटूया. जाऊ दे, आता जास्त काय बोलत नाही, मला आता व्हिडिओमध्येच बोलीन. चला असंच भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. आणि सॉरी, व्हिडिओ आवडला असेल न आवडला असेल तरी लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला असेल तर कमेंट करून सांगा. असंच भेटूया अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.